माझे नाव विशाल सुरेश पवार. शाळेचे नाव आर.सी. पटेल अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा शिरपूर. गटाचे नाव एकलव्य. मुख्य विषय आत्मनिर्भर भारत. विषय कागदाचा कचरा याची समस्या. शाळेतील मुले टाकू कागद, पुस्तक, पाने, वहींनी वापरलेली पाने वर्गात व शाळा परिसरात फेकतात. त्यामुळे कागद नष्ट होतात, त्यांचा पुनर्वापर होत नाही. शाळा विद्रूप दिसते. त्यामुळे शाळेला भेट देणारे पालक, अधिकारी यांच्यासमोर शाळेचे नाव खराब होते. त्यांच्यावर शाळेचा नकारात्मक प्रभाव पडतो. कागद यात व जाळण्यात नष्ट झाल्याने पुनर्वापर होत नाही, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. समस्याचे कारण विद्यार्थ्यांना कागदाच्या पुनर्वापराची प्रक्रिया माहीत नसते. तसेच या कागदापासून अतिशय सुंदर व टिकाऊ खेळणी व वस्तू बनविता येतात याची माहिती नसणे. समस्याचा परिणाम. या समस्येला तोंड देणे साधी सोपी गोष्ट नाही. यामुळे शाळा स्वच्छता अभियान, माझी शाळा स्वच्छ शाळा तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यात शाळा सहभागाला गुणांकन कमी होऊ शकते. समस्या कोण सामोरे जातात. शाळेतील विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांना वारंवार सफाई करावी लागते. समाधान. 1. वर्गातील विद्यार्थी यांचा गट तयार केला व सर्वांना टार्गेट व वर्ग व शाळा परिसर नेमून दिला. त्याला दिलेल्या परिसर व वर्गातील कागदाचा कचरा जमा करून गट क्रमांक 2 कडे देईल. गट क्रमांक 2 मधील विद्यार्थी लहान मुलांच्या मदतीने कागद फाडून बारीक तुकडे तयार करतील व गट क्रमांक 3 कडे देतील. गट क्रमांक 3 कागदाच्या तुकड्यांना मोठ्या पातेल्यात टाकून पाणी भरतील व 1 दिवसाआड पाणी बदलतील. कागद पूर्ण गळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील व त्यानंतर ते गट क्रमांक 4 कडे देतील. गट क्रमांक 4 वरील लगदा वाढवून तो शिक्षकेतर कर्मचारी मदतीने मिक्सर म्हणून काढून घेतील व गट क्रमांक 5 कडे देतील. गट क्रमांक 5 मधील विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने लगद्यात खड व मेथी पीठ मिसळून विविध वस्तू तयार करतात. वरीलपैकी गट क्रमांक 1 ची जबाबदारी माझ्यावर आहे. धन्यवाद.